नाव सांगा आणि आपण उमेदवारी म्हणजे आता इथं आला कॉर्नर बैठका घेत आहेत, प्रचार दौरा सुरू आहे, काय सांगा? मी कल्याण बाबू पवार, मी प्रभाग 16मधून सध्या काम करते. इथल्या ज्या पण काही समस्या आहेत सफळ तांड्यामध्ये सध्या आम्ही घरोघरी जाऊन डोर टू डोर आम्ही बैठका घेतो, कॉर्नर बैठका घेतो आणि आमचे जे तांड्यावरचे बंधू भगिनी आहेत त्यांच्या खूप काही समस्या आहेत. तर त्या मला त्यांनी सांगितल्या, त्या मी समजून घेतल्या आणि त्या मला पूर्ण करायचे. तर त्यांच्या काही समस्या अशा मी लिहून घेतलेल्या आहेत. त्यांचे मेन पॉईंट आहेत की बाबा नाल्या, दुसरी गोष्ट आहे पूर्ण सटवाई तांडा हा सध्याच्या स्थितीमध्ये म्हणजे आत्ता 0 पॉईंटवर सध्या अंधारात आहे. मेन ठिकाणी लाईट्स वगैरे नाही आहेत. पुन्हा त्यांचा मेन पॉईंट आहे की बाबा त्यांच्या इथली जी स्मशानभूमी आहे तर ती स्मशानभूमीसुद्धा व्यवस्थित नाही आहे. त्यांना जेव्हा आपण शेव घेऊन येतो तेव्हा त्यांना ते रस्तासुद्धा त्या ठिकाणचा व्यवस्थित नाही आहे. त्यांना म्हणजे पायी सिंगल माणसाला चालता येत नाही. तर अशा काही त्यांच्या ज्या मेन आहेत मुद्दे त्यांचे, तर ते आम्ही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करू. सध्या आमची सत्ता आहे, तर आम्ही वरिष्ठ लोकांना, आमच्या वरिष्ठ जे आहेत पदवीधर, त्यांना आम्ही सांगू, त्यांना आमच्याकडून विनंती करू की हे जे सटवाई तांड्याचे जे काही मेन प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करण्याचा 100% नाही 1001% आम्ही प्रयत्न करू. मी सुहास वावरे, माझी ताई उभी आहे सुचिता टेकाळे, ती इंजिनियर आहे, सुशिक्षित आहे एकदम. आणि म्हणजे सगळे उमेदवार हे सुशिक्षित एरियात लक्ष करतात. यशवंतनगर असेल, मौलीनगर असेल, सत्करनगर असेल, रूपनगर असेल. आम्ही निवडून आलो सगळ्यात पहिले तांड्या, वड्डरवाडी, राजपूतवाडी पूर्ण लक्ष इथं देणार आणि इथून सुरुवात करणार प्रत्येक कामाची. आणि म्हणजे ज्यांनी मतदान केलं त्यांना ते बिलकुल नाराज होणार नाहीत की खरंच आम्ही चांगले उमेदवार यावेळेस निवडून दिलेले आहेत. दरवेळेस हा गड शिवसेनेचा राहिलेला आहे, पण यावेळेस नक्कीच इथं भाजपचा कमळ उमलणार आहे. नमस्कार, मी आदित्य बोराडे. मी प्रभाग क्रमांक 16मधून खुल्या प्रवर्गातून भाजपतर्फे उभा आहे. मला सगळ्यात आधी भाजप नेतृत्व आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार. आम्ही आज प्रचारानिमित्त सटवाई तांडा इथे आलो आहोत. इथं आम्ही नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांच्या समस्या जसे की स्मशानभूमी आहे, नाल्यांचा प्रॉब्लेम आहे, आउटलेट निघत नाही त्यांचं, परत अजून बऱ्याचशा समस्या आहेत त्यांच्या. त्या सगळ्या समस्या आम्ही समजून घेतल्या. त्या समस्या आम्हाला संधी दिली तर 100% आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. म्हणून मी त्यांना विनंती करतो की प्रभाग क्रमांक 16मधून पूर्ण 4 उमेदवारांना एकदा काम करण्याची संधी द्यावी.